महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी सुरू झाली नवीन योजना। महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना आता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन लाभ देतं। कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून कुठली ना कुठली योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जाते। तर अशाच आपल्या महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहे। तुम्ही जर गोरगरीब कुटुंब असेल, मजूर असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन योजना सुरू होत आहे। या योजनेच्या माध्यमातून जसं लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात, त्याच पद्धतीने आता या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये जमा होणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, दर महिन्याला आता तुम्हाला जे 3000 रुपये दिले जाणार आहे। प्रति महिना 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील या योजनेच्या माध्यमातून। या योजनेचे उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून हा लाभ दिला जातोय। आणि हा लाभ, ही योजना काय आता नाही, योजना आधीच सुरू आहे, पण या योजनेला आता याचा JR आलेला आहे, म्हणून ही योजना आता चर्चेत झालेली आहे। लवकरात लवकर तुम्ही सुद्धा याचा फॉर्म भरून याचा फायदा घेऊ शकता, कारण यासाठी भरपूर असे आर्टिकल आहेत की आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याचा अर्ज सुद्धा सुरू झालेला आहे। तर याचा अर्ज कुठं भरायचा, काय भरायचं, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला द्यावं लागेल, कागदपत्राची मागणी आहे, आणि अर्जासाठी काहीतरी अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या कोणकोणत्या अटी असणार आहे, त्या अटी जर तुम्ही पूर्ण केले, म्हणजे तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। योजनेचं नाव आहे ई श्रम कार्ड योजना। बघा, योजनेचं काय नाव ठेवण्यात आलेलं आहे, ई श्रम कार्ड योजना। याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। दर महिन्याला 3000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे। वाटप सुद्धा सुरू झालेले आहे। पैसे कसं मिळतील लगेच चेक करा। बघा, आता तुम्हाला लगेच सांगतो, याचे पैसे जर तुम्हाला घ्यायचे असतील, योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल, फॉर्म कसा भरायचा आणि योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र आणि कोणकोणते अटी ठेवण्यात आलेल्या आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण महाराष्ट्रामध्ये जी पण नवीन योजना येते, सर्व योजनेची माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो। म्हणून आपल्या मेहनतला एक लाईक या व्हिडिओला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीला बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। योजनेचं नाव आहे ई श्रम कार्ड योजना। आता या योजनेचा लाभ कसा दिला जाणार आहे, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। दर महिन्याला मिळणार 3000 रुपये फक्त यांनाच मिळणार। बघा, आता योजनेचं नाव तुम्हाला आता सांगितलं ई श्रम कार्ड योजना आहे, पण तुमच्याकडे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल, जर अजूनही तुम्ही ई श्रम कार्ड काढलं नसेल तर घाबरायची काही गरज नाही। तुम्ही सर्वात अगोदर ई श्रम कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। ई श्रम काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तुम्ही कुठेही CSC सेंटरला जाऊन तुमच्या गावात तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता। ई श्रम कार्ड काढल्यानंतर याचा एक फॉर्म भरावा लागतो। तो फॉर्म भरून जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला आता ई श्रम कार्ड जी आता योजना सुरू झालेली आहे, याचा तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। तो फॉर्म कसा भरायचा ती माहिती मी तुम्हाला सांगतो। दर महिन्याला 3000 रुपये तुम्हाला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। फक्त याच कुटुंबांना मिळणार आहे। बघा, आता कुटुंबामध्ये एका व्यक्तीला दिला जाणार आहे का सर्व कुटुंबामध्ये सर्वांना दिला जाणार आहे, याचं सुद्धा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। आता मी तुम्हाला सांगतो क्रायटेरिया काय आहे आणि कागदपत्र कोणकोणती असणार आहेत। ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा लाभ हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी आहे। बघा, ही योजना कोणती आहे, केंद्र शासनाने सुरू केलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये योजना सुरू आहे। ही केंद्राची योजना आहे, केंद्र शासनाची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून तुम्हाला लाभ दिला जातो दर महिन्याला। आणि याचा लाभ कोणाला दिलेला आहे, हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी। जेवढे पण हातमजुरी कामाला जातात लोक, सर्व लोकांसाठी योजना आहे, फक्त गोरगरीब कुटुंबांसाठी। आता यासाठी बघा, यासाठी आता क्रायटेरिया देण्यात आलेला आहे। जसं की आता कोणाला दिला गेला याचा लाभ, जसं की शेती संबंधित काम करणारे मजूर असू द्या, शेतीमध्ये कामाला जातात ते शेती संबंधित काम करणारे मजूर असू द्या, बांधकाम साईटवर काम करणारे, रोड साईटवर विक्री करणारे, ऑटो चालक असेल, जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे। कोणासाठी आणलेली आहे, जेवढे पण हातमजुरी करतात, शेती संबंधित काम असू द्या, बांधकाम साईटवर कामाला जातात,
कामाला जातात त्यांच्यासाठी आहे, रोड साईडवर काहीतरी फळे वगैरे विकतात, कुठल्याही वस्तू विकतात, खेळणी विकतात यांच्यासाठी आहे, ऑटो चालक आहे. या साधारणतः ही योजना कोणासाठी आहे, जेवढे पण हात मजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आहे. ते सर्व यासाठी फॉर्म भरू शकता. असं नाही की सर्व भरू शकता, यासाठी पण काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. आता या योजनेचे पैसे कसे मिळतील आणि कोणाला मिळणार आहे, हा तुमच्या मनात प्रश्न असेल की आतापर्यंत तुम्ही योजनेबद्दल तर खूप काही सांगितलं, पण आता योजनेचे पैसे कसे मिळवता येतील आणि योजनेचा लाभ कसा घेता येईल हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की यासाठी काहीतरी अटी ठेवण्यात आलेला आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं यासाठी काहीतरी अटी, 5 अटी ठेवण्यात आलेल्या आहे. बघा, आता तुम्हाला ई श्रम कार्ड साठी आता 5 अटी आहेत. तुम्हाला 5 अटीमध्ये तुम्ही बसले पाहिजे तरच तुम्हाला लाभ दिला जाईल. जसं की लाडकी बहीण योजनेसाठी पण अटी ठेवण्यात आल्या होत्या की फक्त महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकतील, पुरुष या योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही. वेगवेगळ्या अटी ठेवण्यात आलेल्या आहे. वयाची अट होती लाडकी बहीण योजनेसाठी. त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्ड जी योजना आहे या योजनेसाठी पण 5 अटी ठेवण्यात आल्या. तुम्ही जर या 5 अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही लगेच या योजनेचा फॉर्म भरू शकता. आता कोणकोणती अट असणार आहे? पहिली अट कोणती असणार आहे? लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे. आता जो कोणी व्यक्ती याचा लाभ घ्यायचा विचार करतोय त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे. तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तरच तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. ई श्रम कार्ड नसेल तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकत नाही. म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला ई श्रम कार्ड काढणे गरजेचं आहे. दुसरा क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे? लाभार्थ्यांचे वय 20 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. म्हणजे 20 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत या जे व्यक्ती असतील त्या यासाठी फॉर्म भरू शकतील. या व्यतिरिक्त त्यांचं वय 19 जरी असेल तरी सुद्धा भरू शकत नाही आणि 61 वय जरी असेल तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही. तुमचं वय याच्या दरम्यान पाहिजे, 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान पाहिजे. आता लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर सुद्धा नकोय. बघा, आता कुठल्याही प्रकारचे गव्हर्नमेंट सर्व्हिसला जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोणी असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. ही तिसरी अट आहे. चौथी अट कोणती ठेवण्यात आलेली आहे? लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स सुद्धा भरलेलं नसावं. एकदा जरी कोणी टॅक्स भरलं असेल तुमच्या कुटुंबामध्ये तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना गोरगरीब महिलांसाठी आहे आणि टॅक्स कोण भरतो? ज्याचं इन्कम जास्त असतं तोच टॅक्स भरतो. लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नसावी. बघा, आता जे लाभार्थी आहेत त्यांच्या नावावर शेत जमीन सुद्धा नकोय. गोरगरीब कुटुंबांना याचा लाभ दिला गेला आहे की असं नाही की कोणाच्या नावावर प्रॉपर्टी आहे 5 एकर 2 एकर 4 एकर 8 एकर असं काही शेती आहे त्यांना याचा लाभ दिलेला नाही. यांचा लाभ आहे हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी आणि त्यांना याचा लाभ भेटावा म्हणून एक क्रायटेरिया ठेवण्यात आलेली आहे. आता तुमच्या मनात सुद्धा प्रश्न पडला असेल की योजना महिलांसाठी आहे की पुरुषांसाठी? असं नाही, तुमच्या कुटुंबासाठी आहे. कुटुंबासाठी म्हणजे एका कुटुंबामध्ये सर्व कुटुंबामध्ये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. असं एक व्यक्तीला नाही, फक्त गोरगरीब कुटुंब असणे, दारिद्र्य रेषेखाली ते कुटुंब आले पाहिजे. म्हणजे दारिद्र्य रेषेखाली तुमचं उत्पन्न जवळपास 75,000 वार्षिक उत्पन्न तुमचं किती आलं पाहिजे? 75,000 तुमचं उत्पन्न जर येत असेल वार्षिक उत्पन्न, ठीक आहे, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, याला आपण इन्कम म्हणतो. इन्कम तुमचं किती असायला पाहिजे? इन्कम 75,000च्या आत तुमचं इन्कम असले तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे. दारिद्र्य रेषेखाली असणे गरजेचं आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल. आता मी सांगतो तुम्हाला कोणकोणती कागदपत्र याला तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर कागदपत्राच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक गरज आहे ती म्हणजे पहिलं जे आवश्यक कागदपत्र असणार आहे ते तुमचं आधार कार्ड. बघा, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल. दुसरं असणार आहे रेशन कार्ड. बघा, आता रेशन कार्ड कुठलेही असू द्या, पिवळे, गुलाबी, केशरी कुठलेही असू द्या, त्यामध्ये तुम्हाला लाभ दिला गेला आहे. फक्त तुमचं दारिद्र्य रेषेखाली असणे गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला लाभ दिला जाईल रेशन कार्डच्या माध्यमातून. आणि आधीच तुम्हाला सांगितलं की ई श्रम कार्ड सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तरच याचा लाभ दिला जाईल. योजना त्यासाठी आहे. बँक पासबुक म्हणजे तुम्हाला आता पैसे जे मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटला पैसे दिले जाणार आहे म्हणून तुमचं बँक पासबुक सुद्धा असणे गरजेचं आहे आणि ते सुद्धा तुमचं आधार कार्डचे लिंक असणे गरजेचं आहे. मतदान कार्ड सुद्धा तुमच्याकडनं मागितलं जात आहे. त्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुम्हाला द्यावं लागतील. मोबाईल क्रमांक म्हणजे कुठलाही मोबाईल क्रमांक असू द्या तुमच्या कुटुंबामध्ये एक द्यावा लागेल. आणि अर्ज नमुना, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाणार त्यावेळेस तुम्हाला एक अर्ज नमुना दिला जाईल. जसं की लाडकी बहीण योजनेसाठी प्रतिज्ञापत्र होतं त्याचप्रमाणे एक अर्ज नमुना तुम्हाला दिला जातो. तो अर्ज भरून तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ तुमच्या बँक अकाउंटमध्ये घेऊ शकता. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की याचा फॉर्म कुठं भरायचा?
फॉर्म भरण्यासाठी सीएससी सेंटरला तुम्ही जाऊ शकता, सीएटी सेंटरला तुम्ही जाऊन किंवा सायबर कॅफवर जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। याचा फॉर्म आता ऑनलाईन सुरू आहे। ऑनलाईन सुरू असताना तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। यासाठी हे कागदपत्र घेऊन जाणे गरजेचं आहे आणि या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तरच याचा फॉर्म भरा, अन्यथा याचा फॉर्म भरू नका। कारण एक पेन्शन सारखी योजना आहे, पेन्शन योजना ज्याला आपण म्हणू शकतो। गरीब कुटुंबांना एक पेन्शन म्हणून मदत केली जाते, म्हणून या योजनेचं नाव सुद्धा पेन्शन योजना सारखंच आहे। ई श्रम कार्ड योजना यासाठी मेन कागदपत्र एवढे 8 कागदपत्र लागणार आहे। याचा फॉर्म तुम्ही सायबर कॅफवर जाऊन भरू शकता। अजून कोणी ई श्रम कार्डचा फॉर्म भरला नसेल त्यांनी वरील प्रमाणे दिलेल्या कागदपत्रानुसार तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरल्यानंतर बघा, फॉर्म भरल्यानंतर अवघ्या 8 ते 10 दिवसांनंतर तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झाला की डिसअप्रूव्ह झाला तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे। तुमचा जो मोबाईल क्रमांक घेतलेला आहे, तुमचा मोबाईल क्रमांक कशामुळे घेतलेला आहे की तुम्हाला एक मेसेज येणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तुम्हाला एक मेसेज दिला जाईल आणि जसंही तुम्ही पात्रतावर दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रामध्ये योजना आता जोमात चालू आहे, लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असंच नवनवीन योजना जी येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।